नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 इज इक्वल टू 100 कोडिंग सी लँग्वेजचा 16वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड चेक द नंबर इज मल्टिपल ऑफ 4 ऑर नॉट। तर हॅश इन्क्लूड stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। तर आपला जो नंबर असणार आहे तो साधा इंटिजर मध्ये असणार आहे, त्यामुळे आपण इंट हा डेटा टाइप घेऊया आणि नम हा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया। नेहमीप्रमाणे नंबर इनपुट घेण्यासाठी युजरला प्रॉम्प्ट देऊया एंटर अ नंबर। मग युजरने नंबर एंटर केल्यानंतर स्कॅनएफ करून %d हा इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे आणि ऍड नंबर म्हणजे ऍड्रेस ऑफ नंबर। तर इफ मध्ये आपल्याला कंडिशन द्यायची असते त्याचा आपण लॉजिक म्हणून सुद्धा वापर करू शकतो। नम मॉड्युलस 4 इज इक्वल टू 0 ही आपली कंडिशन घेऊया। जर नंबर जो इनपुट घेतलेला आहे तो जर 4 ला डिवाइड होत असेल आणि त्याची रिमाइंडर जर 0 येत असेल तर आपली कंडिशन ट्रू होते। जर कंडिशन ट्रू होत असेल तर पहिलं सेंटेन्स प्रिंट होतं ते म्हणजे द नंबर इज मल्टिपल ऑफ 4 आणि जर कंडिशन ट्रू होत नसेल तर एल्स मधला पार्ट प्रिंट होतो तो म्हणजे द नंबर इज नॉट डिव्हिजिबल ऑफ 4। तर रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे। जर आपण इथं नंबर हा 13 टाकला तर तो मल्टिपल ऑफ 4 नाहीये, तर राईट आन्सर आलेला आहे। आणि जर मी इथं 12 टाकला तर द नंबर इज मल्टिपल ऑफ 4 हे राईट आन्सर आलेलं आहे।